सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, हे चॅनल तुमचं आहे, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राइब करा। हे बघा, 10,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। आजची ही सर्वात मोठी खुशखबर आहे आणि हे बघा, तुम्हाला या चॅनलवर सत्य माहितीच पाहायला मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल 10,000 रुपये कुठे आले, कोणाला आले, कसे आले? तर बघा, 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत। आत्ताच हे पैसे टाकण्यात आले, याचे आदेश देण्यात आले होते आणि आदेश देताच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे 10,000 रुपये आले। 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आतापर्यंत आलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये आले नसतील, व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पण 10,000 रुपये येणार आहेत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला। तर आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला ई-KYC करायला सांगितलेलं लाडक्या बहिणींनो, ई-KYC संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। ज्यांची KYC झाली तर त्यांची तर झाली KYC, परंतु ज्यांची KYC बाकी आहे त्यांच्यासाठी नवीन अपडेट आलेले आहे। KYC करणं एकदम सोपं झालेलं आहे, आता त्यापेक्षा पण सोपं करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल पण सांगतो। हे बघा, तर लाडक्या बहिणींना लखपती करण्यासाठी मुंबई बँकेने पहिले पाऊल उचलले आहे। लाडक्या बहिणींना उद्योगासाठी मुंबई बँक 0%, नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे, 0% व्याजदराने कर्ज देणार आहे। 1 लाख रुपयांपर्यंत हे कर्ज मिळणार असून मुंबई आणि परिसरातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे। हे बघा, राज्यातील सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना। या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, बरोबर। आता तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आता सुरुवात झाली, सप्टेंबरचा हप्त्याबद्दल त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे, परंतु 10,000 रुपये देखील मिळत आहे। या व्यतिरिक्त तसेच 0% व्याजदराने मुंबई येथील महिलांना 1 लाख रुपये देखील दिले जात आहे। बघा, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी। आता हे 1 लाख रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याबद्दल सांगतो। हे 1 लाख रुपये फक्त मुंबई बँकेने हा निर्णय घेतला आणि मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना हे कर्ज दिलं जाणार आहे 0% व्याजदराने। आणि हे कर्ज कशासाठी दिलं जाणार आहे? छोटा मोठा लहान उद्योगसाठी महिलांना हे कर्ज दिलं जाणार आहे, व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे। आणि सर्वात मोठी अपडेट आता आली, येत्या 3 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात होणार असल्याची माहिती विधान परिषदेतील भाजप आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष परवीन दरेकर यांनी दिली आहे। तर इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, 3 सप्टेंबर नाही 30 सप्टेंबर, ओके। तर 30 सप्टेंबरपासून याची सुरुवात होणार आहे, 3 नव्हे 30 सप्टेंबर। इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, 3 नाही 30, ओके। तर येत्या 30 सप्टेंबरपासून योजनेची सुरुवात होणार आहे आणि महिलांना 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे। याबद्दल तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलं की 1 लाख रुपये कर्ज मिळतील, परंतु हे मुंबई येथेच कर्ज मिळत आहे आता सध्या तरी। बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण सुरुवात होईल, परंतु त्याबद्दल अपडेट लवकरच पाहायला मिळेल। पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये निवृत्ती वेतनधारी महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असून ज्या महिलांना स्वतःचा पगार, नीटपणे समजून घ्या बरं, स्वतःचा पगार ज्यांना मिळतो किंवा पेन्शन मिळतो अशा महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे। आता भरपूर बहिणींना आता पेमेंट पण चालू आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत असाल तर कसं चालेल? सरकार कसं काय पैसे देईल, बरोबर आहे की नाही? त्यामुळे अशा महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे खऱ्या पात्र आणि गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचण्यास जी काही अडथळा आहे तो निर्माण झाला आहे। त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने संबंधित पेन्शन विभागाला यादी देऊन दंडात्मक कारवाई करण्याची शिफारसही केली। बघा, आता ज्यांना पगार चालू आहे, जे काही सरकारी कर्मचारी आहेत, आता सरकारी कर्मचारी असून देखील लाभ घेतला लाडकी बहीण योजनेचा। बघा, आता आणि महत्त्वाचं ही ई-KYC कशासाठी करण्यात येत आहे? याचसाठी। आणि तिथे पहिलाच ऑप्शन काय देण्यात आला आहे की सरकारी कर्मचारी आहात का? हे बघा,
जरी तुम्हाला पगार मिळत असेल, पेन्शन मिळत असेल, सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जरी घेतला असेल तर दंडात्मक कारवाई देखील होईल असं इथे सांगण्यात येत आहे. पुढे बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती, 75 लाख महिला खुश झाल्या कारण खात्यात जमा झाले 10,000 रुपये. 10,000 रुपये संदर्भात ही अपडेट आता तुम्हाला सांगतो मी. हे बघा, नवरात्र काळात आपल्याला बिहारच्या नारी शक्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आजपासून मुख्यमंत्री महिला रोजगार योजना, बघा मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. तसेच या योजनेशी आतापर्यंत 75 लाख भगिनी जोडल्या गेल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत असेही मोदी म्हणाले. बघा, 10,000 रुपये मिळत आहे, परंतु महाराष्ट्रात नाही तर बिहार येथील महिलांना नवीन योजना सुरू झालेली आहे, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. आणि बिहारमध्ये जशी आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे बिहारमध्ये महिला रोजगार योजना आलेली आहे आणि या योजनेमार्फत तिथे महिलांना 10,000 रुपये दिले जात आहे. किती? 10,000 रुपये दिले जात आहे. आलं तुमच्या लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली. हे 10,000 रुपये महाराष्ट्रात नव्हे तर कुठे मिळत आहे? बिहार येथे. ठीक आहे, ही अपडेट समजली तुम्हाला. आता सर्वांना EKYC करण्यास सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, EKYC करा. आणि बघा, एक तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की EKYC संदर्भात अपडेट आलेला आहे म्हणून. हे बघा, सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही सध्या जरी EKYC करण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिवसा तुम्ही EKYC करण्याचा प्रयत्न केला तर EKYC होत नाही. भरपूर लोड वेबसाईटवरती आहे, त्यामुळे शक्यतोवर तुम्ही रात्री 1 वाजेला EKYC करा. आता तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही रात्री जागून 1 वाजेला KYC करण्याचा प्रयत्न करा, जरी तुम्ही मोबाईलवरून KYC करत असाल तर. कारण भरपूर लोड असल्याकारणाने रात्री 1 वाजेनंतर जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालते आणि तुमची KYC होऊन जाते. आता बघा, मी KYC एका महिलेची KYC केली आणि हे बघा, सक्सेसफुली KYC पूर्ण झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, KYC पूर्ण झालेलं आहे. होते, परंतु रात्रीच्या वेळी KYC होत आहे. दिवसा जरी KYC करण्याचा प्रयत्न केला तर फार प्रॉब्लेम येत आहे, KYC होत नाही आहे, वेबसाईट जाम होत आहे दिवसा. परंतु रात्रीच्या वेळी KYC केली तर 100% KYC होऊन जाते. हे बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, बरोबर. आता नुकताच मागच्या वेळी तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले, बरोबर. आता तुमच्या खात्यामध्ये, आता तुम्ही सर्वजण वाट पण बघत असाल, सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे आणि सप्टेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील. तर ते कधी येतील चला त्याबद्दल सांगतो. माझ्या माहितीनुसार दसरा निमित्त तुम्हाला हे पैसे दिले जाऊ शकतात. ओके, दसरा निमित्त 100% तुम्हाला सांगतो मी. आणि हे पैसे आता सध्या आपण बघतच आहोत, महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना सणासुदीनिमित्तच पैसे दिले जात आहे. त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता 100% दसऱ्यानिमित्त तुम्हाला दिला जाऊ शकतो. हा 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु दसऱ्यानिमित्तच हा हप्ता सोडला जाणार आहे. लवकरच याचा निधी मंजूर होईल, GR येईल आणि थेट GRनुसार ते पैसे DBTवरती जातील. DBTनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. ओके, अशी ही प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, राज्यातील सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितली. सर्व अपडेट एक सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, हे चॅनल तुमचंच आहे. या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि तुमच्या कामाची माहितीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे माझं हात जोडून सर्वांना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. जरी लाईक केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुमची KYC झाली का कमेंट करून सांगा. आणि रात्रीच्या वेळी ट्राय करा KYC करण्यासाठी, 100% KYC होऊन जाते. तर भेटू आपण लवकरच एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.